केंद्र सरकारचं यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच गाजतंय। बुधवारी काँग्रेस खासदारांनी लोकसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ घातला। हा गोंधळ म्हणजे पंतप्रधान मोदींवर एक प्रकारे हल्ल्याचा कट होता असा गंभीर आरोप आता भाजप खासदारांनी केलाय। लोकसभा अध्यक्षांनी केलेलं एक वक्तव्य त्यामुळे या आरोपांना एक प्रकारे दुजोराच मिळतोय आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोलू न शकलेले पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेमध्ये विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। संसदेमध्ये नेमकं काय घडलंय, विरोधकांचा गोंधळ आणि पंतप्रधान मोदींनी कशा प्रकारे विरोधकांवर हल्लाबोल केलाय पाहूयात। पंतप्रधान मोदींवर संसदेत हल्ल्याचा कट होता। सभागृहात येऊ नका, लोकसभा अध्यक्षांचा मोदींना सल्ला। हा खोटारडेपणाचा कळस, काँग्रेसच्या महिला खासदारही संतापल्या। संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ल्याचा काँग्रेसचा कट होता असा खळबळजनक दावा भाजप खासदारांनी केलाय। भाजप खासदारांच्या या दाव्यानं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे। वो देखने के बाद देश कांग्रेस को धिक्कारेगा। प्रधानमंत्री जी का भाषण था, उनको जवाब देना था, महामहिम राष्ट्रपति जी के अभिभाषण पे थैंक्स करना था। और जब 5 बजा तो ठीक 5 बजते ही जैसे ही सदन शुरू होता है, महिलाओं को आगे करके प्रधानमंत्री जी के चेयर तक और उससे भी आगे तक इन लोगों ने घेर लिया। इसके पहले इन लोगों ने हमारे टेनेटी जी, जो एक दलित समाज के सांसद हैं, उनके ऊपर कागज फेंके हैं, उनको अपमानित किया है, उनको अपशब्द बोले हैं। अभी वो केस चली रहा है। फक्त भाजप खासदारच नाही तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही पंतप्रधान मोदींसोबत बुधवारी लोकसभेत अनपेक्षित घटना घडू शकली असती, त्यामुळे आपणच त्यांना सभागृहात न येण्याची विनंती केली होती असं सांगितलंय। जब सदन के नेता को सम्माननीय महामहिम राष्ट्रपति के अभिभाषण पर जवाब देना था, तो मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते थे। ये दृश्य मैंने सदन में देखा भी सही। अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय दृश्य देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार तार कर देता। इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए। माजी लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा मुद्दा उपस्थित करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला। कुठल्याही प्रकाशित झालं नसलेल्या पुस्तकाचा दाखला देणं नियमात बसत नसल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींना जोरदार विरोध केला। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही राहुल गांधींना वारंवार नियमांची आठवण करून देत त्या मुद्द्यावर बोलण्यास परवानगी नाकारली। विरोधकांच्या गोंधळानंतर सभागृहाचं कामकाज मंगळवारी 3 वेळा तहकूब करण्यात आलं। बुधवारी संध्याकाळी 5 वाजता जेव्हा सभागृहाचं कामकाज सुरू झालं, तेव्हा विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी सत्ताधारी नेत्यांच्या खुर्च्यांना वेढा घातला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीच्या आजूबाजूला काँग्रेसच्या महिला खासदार पोहोचल्या। त्यांच्या हातात एक मोठं फलक होतं, ज्यावर जे योग्य ते करा असं लिहिलं होतं। काँग्रेसच्या या महिला खासदार मंगळवारी झालेल्या गोंधळानंतर 8 विरोधी खासदारांच्या निलंबनाचा निषेध करत होत्या। काँग्रेसच्या महिला खासदारांच्या या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज तातडीनं स्थगित करण्यात आलं। गुरुवारीही लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव विरोधकांच्या गोंधळातच आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला। 2004 नंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। यापूर्वी 10 जून 2004 ला विरोधकांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आभार प्रस्तावावर बोलण्यापासून रोखलं होतं। राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलण्याची परवानगी मिळेपर्यंत विरोधक पंतप्रधान मोदींना बोलू देणार नाहीत असा पवित्राच काँग्रेसनं घेतला होता। दरम्यान पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा कट होता या भाजपच्या आरोपाला खासदार प्रियंका गांधींसह महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलंय। अध्यक्ष हे जबाबदार खुर्चीवरती त्या ठिकाणी बसले असताना मग अशी पार्सलिटी ते कसे का करू शकतात? जर चुकीचं बोलत असेल, त्यांचे माईक चालू होते, आमची देखील मागणी तेच होती की ज्या पद्धतीने आमचे खासदार
आमचे खासदार चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी झालं म्हणून वेलमध्ये गेले, त्यांनी आक्रोश व्यक्त केला, त्यांना 8 लोकांना त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलं. तेच सस्पेंडची कारवाई ही निशिकांत दुबेवरती करण्यात यावी, पण कुठलाही निर्णय हा अध्यक्षाकडून त्या ठिकाणी झाला नाही. आता जे आरोप म्हणजे कुठेतरी हा विषय बाजूला सारण्यासाठी हा महिला खासदारांवरती आरोप केलेला हा चुकीचा आहे. गेलो होतो, कशाला गेलो होतो? आम्ही फक्त एक बॅनर घेऊन गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल बांगड्या घालून का गेलात? तर आता बांगड्या काढू शकत नव्हतं, आम्हाला माहित नव्हतं की आमच्या बांगड्यांचा पण एवढा विषय पुढे होऊन जाईल. आम्ही आपलं बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो. आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आम्ही ते बॅनर घेऊन उभं होतो, मग घाबरण्याचा प्रश्न काय? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. असं त्या बॅनरमध्ये काय होतं की असं कोणतं पुस्तक ज्याचा तुम्ही उल्लेख केला की जे घेण्याला घाबरत होते देशाचे पंतप्रधान, आणि ते आलेच नाहीत. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की या विषयाला खरं तर एक वेगळी दिशा देण्याचं काम चाललेलं आहे. लोकसभेत पंतप्रधान मोदींचं भाषण होऊ शकलं नसलं तरी राज्यसभेत मोदींनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज्यसभेत मोदी बोलण्यासाठी उभे राहताच विरोधकांनी गोंधळ सुरू केला. मात्र या गोंधळातही मोदींनी आपलं भाषण सुरूच ठेवलं आणि विरोधकांवर निशाणा साधलाय. पिछले 25 साल से संसद का एक भी सत्र ऐसा नहीं गया, मोदी संसद का सदस्य नहीं था, एक भी सत्र ऐसा नहीं गया जिसमें इस सदन के अंदर मोदी को गाली देने का काम न किया हो इन लोगों ने. 25 साल माओवादी आतंक से देश को मुक्ति दिलाने के लिए साहसपूर्ण कदम उठा रहे हैं, इसलिए मोदी की कब्र खोदती है आपको. हमें नेहरू जी ने देश के साथ बहुत बड़ा अन्याय किया था, सिंधु जल समझौता करके. उस सिंधु जल समझौते को हमने एबेंस में डाल दिया. क्या इसलिए आप मोदी की कब्र खोदने के नारे लगा रहे हो? केंद्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या गोंधळामुळे चांगलंच गाजतंय. मात्र पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा कट विरोधकांनी रचला होता या भाजप खासदारांच्या आरोपांमुळे आणि लोकसभा अध्यक्षांनीही त्याच प्रकारची शंका व्यक्त केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.